नमस्कार. खरवसची वडी म्हटलं की खायला सर्वांनाच खूप आवडते, पण बनवताना काही अडचणी येतात. जसं की काही वेळेस अशी ही खरवसची म्हणजे चिकाची वडी जमून येत नाही, तर काही वेळेस ती अगदीच कडक होते. आज आपण बनवणार आहोत चिकाची अगदी मऊसूत आणि चविष्ट अशी वडी. त्यालाच काही जण खरवसची वडी बनवतात. त्यासाठी योग्य प्रमाण घेणं आवश्यक असतं आणि यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. आता सर्वात आधी इथे आपल्याला लागणार आहे चिकाचे दूध. गाईला किंवा म्हशीला वासरू झाल्यानंतर अशा पद्धतीचे चिकाचे दूध हे मिळत असते. तर आता पहिल्या दिवशीचे हे चिकाचे दूध आहे, त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता ते खूप जास्त प्रमाणात घट्टसर आहे. आता इथे मी 3 कप एवढे चिकाचे दूध घेतलेले आहे आणि ह्या चिकाच्या दुधाचा रंग हलकासा असा पिवळसर दिसतो. म्हणजे नेहमीच्या दुधापेक्षा हे दूध जे आहे ते घट्ट असते आणि ते पिवळसर रंगाचे असते. आता 3 कप चिकाच्या दुधासाठी इथे मी 1 कप आपले साधे दूध घेतलेले आहे. जे आपण रोजच्या वापरातले दूध घेतो तेच आपल्याला इथे 1 कप दूध घ्यायचे आहे. ही खरवस बनवताना आपण इथे गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकतो. आज आपण साखर वापरून खरवस कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप एवढी साखर घेतलेली आहे. साखर विरघळण्याचा वेळ वाचावा यासाठी ही साखर मी मिक्सरमधून दळून बारीक अशी याची पिठी साखर बनवणार आहे. आणि आता पिठी साखर बनवतानाच यामध्येच मी 4 वेलची घेतलेल्या आहे, तर त्याचे दाणे काढून यामध्येच दळून घेणार आहे. म्हणजे आपल्याला वेगळी यामध्ये वेलची पावडर घालण्याची आवश्यकता लागणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकतात मस्त अशी आपली साखर ही दळून तयार झालेली आहे. इथे मी साखर दळून घेतलेली आहे, पण जर तुमच्याकडे पिठी साखर तयार असेल तर अशा वेळेस तुम्ही ती किती घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, इथे मी दळलेली जी साखर आहे तर पुन्हा एकदा कपाने मोजत आहे. तर इथे 1.25 कप एवढी ही पिठी साखर भरलेली आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पिठी साखर जर अगोदरच असेल तर अशा वेळेस तुम्ही 1.25 कप यामध्ये पिठी साखर घालायची आहे. किंवा तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर अशा वेळेस 1 कप पिठी साखर घातली तरीसुद्धा चालणार आहे. आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आता हे जे खरवसचे दूध आहे म्हणजे चिकाचे जे दूध आहे तर ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचे असेल तर अशा वेळेस हे थोडेसे पातळ असते. मग अशा वेळेस आपल्याला साधे दूध जे आहे तर यामध्ये थोडेसे कमी घालायचे आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये मी काही केशरच्या काड्या घालून घेणार आहे, ज्यामुळे ह्या वड्या दिसायला सुद्धा छान दिसतील, त्याचबरोबर या चवीला सुद्धा छान लागणार आहेत. अशा पद्धतीने छान असे ह्या काड्या मी ह्या दुधावर पसरवून घेतलेल्या आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका भांड्यामध्ये मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे, कारण की आता आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहे. यामध्ये जर आपण चिकाच्या दुधाचे आणि साध्या दुधाचे प्रमाण अगदी योग्य घातले ना तर वड्या ह्या अगदी व्यवस्थित होतात. अजिबात त्या कडक होत नाही आणि मस्त मऊसूत तयार होतात. इथे पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये हा डबा मी ठेवून घेतलेला आहे आणि यावर आता आपल्याला एक झाकण ठेवायचे आहे. आता आपल्याला यावर घट्ट झाकण ठेवून साधारणतः मीडियम फ्लेमवर 15 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदीच लो ठेवायची नाही किंवा अगदी फुलसुद्धा ठेवायची नाही. आणि 15 मिनटे वाफ काढून झाल्यानंतर इथे मी लगेचच झाकण काढून बघणार आहे. आता वड्या तयार झाल्या का नाही हे चेक करण्यासाठी सुरीचा वापर करून मी ह्या वड्या बघणार आहे. तर सुरी आता आपल्याला अगदी मध्यभागी सर्वात अगोदर घालायची आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वडी ही शिजली आहे का नाही. याला कोणतेही बॅटर चिकटले नाही, म्हणजे समजावे की आपली ही खरवस वडी अगदी छान अशी तयार झालेली आहे. आता हे भांडे आपल्याला बाहेर काढायचे आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरला हे भांडे येऊ द्यायचे आहे आणि पूर्णपणे छान असे रूम टेम्परेचरला आल्यानंतर अगदी 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे या वड्या खायलाही छान लागतात, त्याचबरोबर ह्या व्यवस्थित अशा जुळूनसुद्धा येतात. तर आता मी ह्या ज्या खरवसच्या वड्या आहेत तर माझ्याजवळ भरपूर वेळ आहे, म्हणून मी अगदी रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर ह्या वड्या कट करणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकतात की यावर थोडेसे साखरेचे पाणी जमा झालेले आहे. आणि आता आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ह्या वड्या किती छान सेट होतात हे सुद्धा बघणार आहोत. तर रात्रभर मी या फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर सकाळी तुम्ही इथे बघू शकतात वड्या अगदी व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत. तर साईडच्या ज्या वड्या आहेत तर त्या मी बाहेर काढून घेतलेल्या आहे, म्हणजे आतल्या ज्या वड्या आहेत तर त्या कट करायला सोप्या जातील. सुरीने सुद्धा अगदी छान अशा व्यवस्थित ह्या कट होत आहे. कुठेही ही वडी कडक झालेली नाही. आणि आता आपण सुरीच्या साहाय्याने याच्या कडासुद्धा सोडवून घेऊ, म्हणजे वड्या ह्या व्यवस्थित काढता येतील. खरवसची वडी बनवणे पूर्णपणे चिकाच्या दुधावर अवलंबून असते. चिकाचे दूध पातळ आहे की घट्ट आहे
हे ओळखण्यासाठी सर्वात आधी तुम्ही दूध जिथून घेतात त्यांनाच विचारणे आवश्यक असते की हे कितव्या दिवशीचे दूध आहे. जर पहिल्या दिवशीचे दूध असेल तर अशा वेळेस ते खूप जास्त प्रमाणात घट्ट असते. मग अशा वेळेस तुम्हाला इथे मी जे एक प्रमाण सांगितले आहे ते अगदी योग्य आहे. पण जर तुम्ही तिथे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचे चिकाचे दूध घेतले तर अशा वेळेस तुम्हाला यामध्ये साधे दूध हे थोडेसे कमी घालायचे आहे. थोडक्यात काय तर खरवसच्या वडीसाठीचे जे मिश्रण आहे तर ते खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको. घट्ट झाले तर वडी कडक होईल आणि खूप जास्त पातळ झाले तर वडी ही जुळून येणार नाही. तर मग हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा अशी ही मऊ लुसलुशीत चविष्ट खरवसची वडी नक्कीच तयार करून बघा. आणि हो, जर तुम्हाला गुळापासून खरवसची वडी कशी बनवायची हे जर बघायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट नक्की करा. तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मग वाट कसली बघता, तुम्ही सुद्धा बनवून बघा अशी ही खरवसची वडी. पुन्हा भेटूया असेच एका जगाच रेसिपी सोबत.